आहे वाशिमच्या मालेगाव नगरपंचायत निवडणुकीत ईव्हीएम बंद पडलाय आणि त्यामुळे मतदान प्रक्रियेला अडथळा निर्माण झालेला आहे। मालेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असताना नाना मुंदडा शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 10 मधल्या ईव्हीएम मशीन हे 8 वाजता अचानक बंद पडलाय आणि त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांना थांबण्याची वेळ आली आहे। पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांच्याकडून। साजन, काय अधिक माहिती, काय घडतंय तिथे? नक्कीच वाशिमच्या मालेगाव नगरपंचायत निवडणुकीत आज सकाळी ठरलेल्या वेळेनुसार मतदानाला सुरुवात झाली होती। तर नाना मुंदडा शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 10 वरचा मतदानाचा वेग थंडावलेला आहे। मतदान सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्याने मतदान तात्पुरते थांबावे लागले आहे। या केंद्रावर मोठ्या प्रमाणावर मतदारांची गर्दी दिसत असून मतदार प्रतीक्षेत उभे आहेत। मतदारांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे आणि पर्यायी ईव्हीएम मशीन उपलब्ध करून देण्याचे पर्यायी प्रयत्न आता निवडणूक विभागाकडून केले जात आहेत। या केंद्रावरील मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत कधी सुरू होणार याची प्रतीक्षा सर्वांना लागलेली आहे। निश्चितच साजन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।